सिडको परिसरातील नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळाच्या अध्यक्षपदी श्री ज्ञानेश्वर धोंडीराम भामरे यांची बिनविरोध निवड झाली। ही निवडणूक डॉक्टर प्राध्यापक केशवराव शिंपी सर तसेच अमोल सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। यावेळी नवीन कार्यकारी मंडळात अध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, उपाध्यक्ष शंकरप्पा रहाणे, सचिव सोमनाथ गायकवाड, सहसचिव भगवान चांडोले, खजिनदार अभिजित धटिंगन, सहखजिनदार संदेश रहाणे, सदस्य मदन सदावर्ते, अशोक शिंपी, मनोहर रहाणे, प्रशांत वारे, विनय अवसरकर, प्रज्वल लचके, सुधाकर टिबे, सचिन सारंगधर, मधुकर खंदारे, व्यवस्थापक अनिल महाजन यांची निवड करण्यात आली। यावेळी उपस्थितांनी नवनियुक्त अध्यक्ष ज्ञानेश्वर धोंडीराम भामरे यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या। मी अशोक शिंपी यावर्षी नामदेव शिंपी समाज सिडको परिसर यांची त्रिवार्षिक निवडणूक झाली। काल त्यामध्ये ज्ञानेश्वर भामरे पूर्वीचे अध्यक्ष आणि फेरनिवड झाली। एकमताने आणि बहुमताने त्यांचा कार्यक्रम आपल्या मंदिरासाठी जे योगदान दिलं, अहोरात्र 24 तास ते मंदिरात असले तरी सर्वांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं आणि यापुढेही ते असेच राहो। त्यांना माझा पूर्ण शुभेच्छा आणि माझ्या परिवारातर्फे आणि आमच्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं स्नेहपूर्वक अभिनंदन करतो। मी सोमनाथ दशरथ गायकवाड सचिव या नात्याने ज्ञानेश्वर धोंडीराम भामरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे। त्यांच्याबरोबर असताना संस्थेचे ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यानंतर ते लागणारे अकाउंटमधले जे हिशोब वगैरे काय आहे, बँकेचे व्यवहार सगळे तत्परतेने करण्यात ते सुद्धा मला भरपूर सहकार्य करतात आणि त्यांचं योगदान असं आहे की सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला मंदिरात येणे आणि सगळं लक्ष ठेवणे हे असतं। त्यांच्याबरोबर मी सुद्धा तेवढं काम करतो। त्यांच्या सहकार्यामुळे काम करणं सोपं झालं। याबद्दल त्यांना धन्यवाद। पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। नमस्कार, मी शंकर त्र्यंबक रहाणे, बांधकाम समिती अध्यक्ष व समाजाचे उपाध्यक्ष। आता झालेल्या त्रिवार्षिक निवडणुकीमध्ये ज्ञानेश्वर भामरे यांची अध्यक्षपदी निवड झाली, एकमताने निवड झाली आणि ती एकमताने निवड झालेली असताना मी स्वतः बांधकाम समिती अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे आणि त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्याबरोबर त्यांच्या आधीच्या कारकिर्दीत सोमनाथ दशरथ गायकवाड यांचे 3 वर्ष आणि यांचे 3 वर्ष मी कंटिन्यू माझे 27 वर्षातले 6 वर्ष यांच्याबरोबर काम करीत आहे बांधकाम समिती अध्यक्ष म्हणून। आणि संगनमत असल्यामुळे प्रत्येक काम करताना आम्हाला खूप सोपं गेलं। एनिमेशन असू द्या, लाइटिंग असू द्या, बांधकाम असू द्या, विंडो चेंजेस असू द्या, सर्व कामे आम्ही खूप वेळीने पूर्ण केली आणि असेच वेळोवेळी मागच्या वेळेस बी माऊली अध्यक्ष होत्या, ह्यावेळेस बी माऊली अध्यक्ष आहे आणि कदाचित माझी इच्छा अशी असेल की पुढच्या वेळेस मी राहिलो तर त्यांनीच अध्यक्ष राहावं आणि आम्हाला कामात खूप जास्त मदत करावी आणि त्या मदतीमुळे आम्ही समाजाला जास्तीत जास्त सुधारणा करून जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं कार्यालय, चांगल्या प्रतीचं मंदिर वेळीने देण्यासाठी तत्पर राहू ही नामदेवा चरणी प्रार्थना करतो आणि सदर कार्यासाठी निवडून आलेले 3 वर्षाकरता जे अध्यक्ष आहेत माऊली भामरे यांना माझ्या शुभेच्छा अर्पण करतो। ओम गुरुदेव, जय नामदेव। नमस्कार, जय नामदेव। मी ज्ञानेश्वर धोंडीराम भामरे, आता सिडको परिसर नामदेव शिंपी समाज या सिडकोच्या आपल्या मंदिराच्या अध्यक्षपदी माझी फेरनिवड झाली बहुमताने। सर्व समाज बांधवांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो विश्वास मी सार्थ करण्याचा प्रयत्न करील आणि सर्वांना त्या ठिकाणी मी खरा उतरीन। मी व माझे सहकारी आप्पासाहेब रहाणे, सोमनाथजी दशरथ गायकवाड व इतर सर्व टीम यांनी जे सहकार्य केलं मागील 3 वर्षात आणि या पुढील 3 वर्षातही त्यांचं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा धरून पुढील वाटचाल मी करणार आहे। सर्व समाजाप्रती प्रेम, स्नेह भावना ठेवून आणि चांगलं काम करण्याची माझी इच्छा आहे आणि ते मी पूर्ण करेन अशी मी समाजाला ग्वाही देतो। धन्यवाद। 3 वर्षामध्ये तुम्ही अध्यक्ष असताना आपल्या शिंपी समाजामध्ये गोरगरीब जनता आहे यासाठी तुम्ही कार्यरत कसं डेव्हलपमेंट काय केली? 3 वर्षामध्ये मंदिराचं बरंचसं रिव्हिनेशनचं काम होतं, डेव्हलपमेंटचं काम होतं। साधारण वरच्या आता लग्न हॉल जो आहे तो अत्यंत मोडकळीस आलेला होता, त्याचं सुद्धा एक छान नूतनीकरण या ठिकाणी करण्यात आलंय। त्यासाठी खूप सारा निधी उभारण्याचं काम केलं। तसेच शैक्षणिक कामामध्ये सुद्धा 2-3 विद्यार्थ्यांना आम्ही
त्यांची फी भरण्यासाठी त्यांना डोनेशन मिळवून दिलेलं आहे. तसंच इथं मेडिकल कॅम्पचं आपण 2-3 वेळा आयोजन केलं. नंतर महिलांसाठी एंटरटेनमेंट म्हणून पैठणीचा खेळ घेतला. असे विविध उपक्रम या ठिकाणी मी माझ्या कार्यकाळात राबवले व त्याला मला सर्व वर्गाकडून, समाज बांधवांकडून, भगिनींकडून चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे मला काम करण्याची अजून ऊर्जा मिळत आहे. युवक मंडळाचे कार्यकर्ते अमोल सदावर्ते, अभिजित लसके, वैभव सारंगधर, अतुल सदावर्ते, प्रीतम अवसरकर, संजय अवसरकर यांच्यासह महिला मंडळाच्या अध्यक्षा भारतीताई शिंपी, पूजा वारे, रोहिणी लसके, प्रीती भामरे, पूनम गायकवाड, रंजना टिभे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं.